आणि माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, सरांनी काल ओपनिंग रिमार्क आपल्याला दिला होता चिखलीकर सरांनी की कुठल्याही प्रशिक्षणाचं पर्पज काय. एकतर ॲसिम्युलेशन होतं, आपण एकमेकांमध्ये मिसळतो, आपल्याला एक ब्रेनस्टॉर्मिंगची सवय लागते, आपण वेगवेगळ्या लोकांना ऐकतो, त्याच्यामधनं एक चर्चा होते. आपण म्युझिकल प्रोग्राम पण केला ज्याच्यामधनं पण आपण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने मिसळलो. आणि एक कळतं की प्रश्न आहेत, प्रश्न राहणार आहेत, पण त्याचं सोल्युशन पण आपणच काढलं पाहिजे. प्रश्न हे आपल्यामधूनच येणार आहेत आणि आपणच त्याचे सोल्युशन पण, आणि आपल्यातलेच लोक. मला पुन्हा एक गोष्ट एम्फसाइज करायची आहे की आपल्याकडे लेक्चर देणारे आपलेच लोक होते, बाहेरचे काही वक्ते सोडले तर आज जसं वाघ साहेब असतील, ठाकरे साहेब हे आपल्याच परिवारातले आहेत, आत्ता जरी PMJSYमध्ये नसले तरी, तर तीच लोक कशी सोल्युशन काढतात त्यांच्या प्रॉब्लेमला, कसं थिंक करतात. परभणीला जे प्रॉब्लेम असतील तेच महाराष्ट्रभर असतील, रादर कमी असतील, कारण मराठवाड्यातले प्रॉब्लेम आणखी वेगळे आहेत. ज्यांनी काम केलं आहे त्यांना माहिती आहे. तर पण वेगळं नेचर असू शकतं, प्रत्येक ठिकाणचं प्रॉब्लेमचं नेचर वेगळं असू शकतं. तर त्याला कसं सामोरं जायचं. आणि दोन विषय म्हणजे आता हा जो शफी साहेबांनी मला म्हणलं त्याच्यानुसार एक विषय जस्ट माझ्या डोक्यात आला की हे बघा, आयडियल काय असायला पाहिजे हे नेहमी असतं. देर इज ऑलवेज अ आयडियल सेट ऑफ कंडिशन्स, की सगळं काही असं छान टेबलबद्ध केलेलं आहे. तू कोणी काय करायचं, कोणी किती तास करायचं, कोणी कशावर लक्ष द्यायचं, कोणी काय बघायचं, छान सगळं मांडलेलं आहे. तेवढे सगळे लोक पण आहे, तेवढं छान कॉन्ट्रॅक्टर पण आहे, कन्सल्टंट अगदी छान त्याचं काम करतोय, ज्या कामासाठी कन्सल्टंटला नेमलंय, कंत्राटदार अगदी पुढे येऊन काम करतोय. असं एक खूप सुंदर चित्र डोळे बंद करून स्वप्न म्हणून बघू शकतो आपण, पण वास्तव बरेचदा पूर्णपणे वेगळं असतं. आपल्याला नेहमी रिसोर्सेसची मारामारी असते. रिसोर्सेस तुम्हाला पाहिजे तेवढे तितक्या प्रमाणामध्ये मिळणं शक्य नाही. आपण इंडियाला म्हणतो की पॉप्युलेशन आहे, खूप आहे, लोक भरपूर आहे, पण क्वालिटी रिसोर्सेस मिळणं हे आजही चॅलेंज आहे आपल्याकडे. रिसोर्स केवळ माणसाला माणूस मिळून उपयोग नाही, वेळेला वेळ मिळून उपयोग नाही. तर कधी कधी आपण बघतो की एक माणूस 10 जणांचं काम करून जातो आणि एका ठिकाणी 10 लोक उभे असतात पण काही काम होत नाही. जसे मगाशी मी जोक म्हणून तुम्हाला सांगितलं की शेवटी तुम्ही काम कोणत्या भावनेने करता. मंत्री साहेबांनी पण सांगितलं की काम करायचं आहे पण त्याच्या मागची भावना काय आहे ती तुमच्या कामाला बळ देत असते. त्यामुळे ह्या ट्रेनिंगमधनं काय शिकायचं आहे, जरुरी नाही इथे जितके प्रेझेंटेशन दाखवले गेले ते सगळे आता तुमच्या डोक्यात गेले आणि आता लगे तुम्ही करू लागाल. तुम्हाला काय कळलं आहे की असे रेफरन्सेसचे सेट आहेत. काम करणारे याच परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीशी मी झगडत आहे त्याच परिस्थितीमध्ये काम करणारे लोक आहेत. भव्य दिव्य काम करून दाखवणारे आपल्यासारखेच लोक आहे. किंवा मी जे काम करायला स्ट्रगल करतो, आम्ही तुम्हाला म्हणतो की साधं मेरी सडकचं एक पत्र पाठवा, तर त्याच्यासाठी माझ्या ऑफिसच्या स्टाफला 10 वेळा फोन करावे लागतात. जेव्हा की त्यांनी दाखवलं ठाकरे साहेबांनी की तुमच्या हातातली टेक्नॉलॉजी तुम्ही सिंपल पद्धतीने वापरली तर तुमचं किती काम कमी होईल, है ना. तर निश्चितच मला असं वाटतं की आयडियल कंडिशन आर ऑलवेज प्रिफर्ड, त्या असल्याच पाहिजे. त्यासाठी आपण स्ट्राईव्ह पण करतो आहे. प्रत्येकाला सन्मानजनक काम मिळावं, सन्मानजनक हे मिळावं असं प्रत्येकाची इच्छा असते. पण प्रत्येक लेवलला स्ट्रगल असतो, प्रत्येक लेवलचा स्ट्रगल वेगळा असतो. पण या सगळ्याच्यातनं माझी सगळ्यांना विनंती आहे की आज ही संधी आपल्याला मिळाली आहे. अतिशय चांगल्या सुविधा आपल्याला नगराळे साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या आहे, त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे पूर्ण वेळ त्यांनी. सचिव महोदय स्वतः उपस्थित आहेत. त्यानंतर मुख्य अभियंता आपले माने साहेब अगदी आज अचानक इमर्जन्सीमुळे उपलब्ध नाहीत, पण काल पूर्ण वेळ ते आपल्यासोबत होते अगदी रात्रीपर्यंत. आणि अजून एका मुद्द्याकडे मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते की माने साहेब आणि चिखलीकर साहेब दोघांकडनंही प्रत्येकाने
हे शिकलं पाहिजे की कामाच्या वेळेला प्रचंड काम आणि एन्जॉय करण्याच्या वेळेला त्यांनी तुम्हा सगळ्यांना मागे टाकलं. सो ज्या त्या वेळेला त्या त्या कामाला जर आपण न्याय दिला तर मला वाटतं आपण निश्चित सक्सेसफुल होऊ. सक्सेस काही एका दिवसात येत नाही, त्याच्यासाठी प्रचंड परिश्रम असतात आणि त्या परिश्रमासाठी चांगला ॲटिट्यूड लागतो. आणि तो ॲटिट्यूड जर आपण इथनं घेतलेला असेल, कुठल्याही प्रशिक्षणाची उपलब्धी जेव्हा काढतात ना तेव्हा त्याच्यातनं तुम्हाला ॲटिट्यूड मिळाला का, हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. कधीतरी आपल्या कामाच्या रगड्यांमध्ये आपण विसरत चाललो असतो, हे असंच होत राहणार आहे, हे याला काही अर्थच नाही, तो कॉन्ट्रॅक्टर तर कामच करत नाही, त्या कन्सल्टंटला तर काही येतच नाही. ही जी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये हे होत जाते ती कुठेतरी बदलून चांगलं काम होऊ शकतं. हा ॲटिट्यूड जरी तुमच्यामध्ये आला असेल तरी मला असं वाटतं की हे प्रशिक्षण निश्चित सफल झालेलं आहे. धन्यवाद. एक मिनिट मॅडम, आपण प्लीज वरतीच थांबवा. चिखलीकर सरांना पण मी विनंती करते कृपया मंचावर यावं. आले ना. तो कार्यक्रम हुआ, इसका पूरा नियोजन सर ने कर दिया, आपने कर दिया, माने सर ने करके दिया, लेकिन इसको कार्यान्वित किया है पूरी झांझोड़ ने मैडम, एसी और नगरारे साहब की टीम ने. तो मैं दोनों को मंच पर बुलाना चाहूँगा, झांझोड़ने मैडम और नगरारे साहब को. कृपया मंच पर आए. सर, इनकी जो टीम थी इन्होंने बहुत अच्छा नियोजन किया. इनका जो हॉल मैनेजमेंट था और स्टेज की जो अरेंजमेंट की है, ये की है श्रीमती घोगरे मैडम और उनकी टीम. घोगरे मैडम युंदावर. उनकी टीम तो नहीं आ पाएंगी क्योंकि पूरा टीम को बुलाऊंगा तो बहुत लंबा हो जाएगा. भोजन व्यवस्था थी वो श्री कट्टे सर और उनकी टीम ने किया है. कट्टे सर है, आइए स्टेज पर. प्रशिक्षणार्थियों की रहने की अरेंजमेंट और उनको भोजन अरेंजमेंट वहाँ की रात को जो खिलाया खाना, श्री खाड़े सर है, खाड़े सर और उनकी टीम. और इन सब का समन्वय करना, यहाँ का जो फलक लगाना है, रंगोली है, और कुछ भी काम रहा तो जिनको बुलाना पड़ता है, मैं जिनको फ़ोन करता हूँ ऐसे धाप से सर और उनकी टीम, इन्होंने सभी ने काम किया है. तो मैं हमारे सचिव सर और सी मैडम से विनंती करता हूँ कि प्रतिनिधिक रूप से एसी मैडम और सर नगरारे सर का स्वागत करें. सर, नगरारे सर का भी करना है, नगरारे सर का भी. आन बेटा है कान तिथून. नगरारे सर, नगरारे सर, एक बार सदन जोरदार तालियां बजाएं इनके लिए. वैसे ही मैं एक जो साइलेंटली बैठा है व्यक्ति, जो कुछ दिख नहीं रहा है कहीं पर भी, ऐसे पंडित सर को भी मंच पर बुलाना चाहूँगा, क्योंकि वो सारा नियोजन उनका था. जितने भी प्रशिक्षणार्थी जिन्होंने अपने को प्रशिक्षण दिया, सी सर तो बोल के निकल जाते थे, साहब बोल के निकल जाते थे सब, लेकिन इनका जो मेन रोल है वो कहीं पर दिखते नहीं है. वो उनको बोला मैं आप कुछ तो करो, तो नहीं बोले मैं नहीं करूँगा, सी साहब मुझे कभी भी काम लगा देंगे बोले. तो ये पंडित सर का नहीं, लेकिन पंडित सर के साथ जो सी ऑफिस की पूरी टीम ने काम किया है. इनके साथ जैन सर भी थे, सानप सर भी थे. इनकी जैन सर आइए, क्योंकि जैन सर की तरफ पूरी कोऑर्डिनेशन की जिम्मेदारी दी थी. देखो, कोई भी कार्यक्रम लेता है इसको नियोजन लगता है, इसको बहुत सारी मेहनत लगती है. और सबसे अंत में मैं वापस से अपने गूगल को भी एक बार मंच पर बुलाऊंगा, क्योंकि उसके बगैर सी ऑफिस का कोई काम पूरा नहीं हो सकता. उनका भी सहकार्य है. पहले जो दिया उनको सत्कार उनका किया, वो लेक्चरर करके किया था उन्होंने जो ये दिया था, लेकिन इनका बहुत बड़ा सहकार्य है इस काम में. और अब लास्ट बट वन, मैं हमारे सचिव महोदय से भी विनंती करूंगा कि ये जो 2 दिन का कार्यक्रम हुआ इसके बारे में भी हमें 2 शब्द कहे. और आप सब लोगों की ओर से अपेक्षा भी करूंगा कि ऐसे कार्यक्रम बार बार लेते रहे. बंद चालू आहे का? येतोय का आवाज? मला ते कार्यक्रम पत्रिका आहे का?
म्हणजे तुमचं ते लेक्चर्स झाले. एवढंच पाहिजे. येतो आवाज? हे काय नाही, फक्त लेक्चर्सच्या बद्दल आता एक फक्त 5-10 मिनटं घेतो तुमचे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपले SQC मुख्य अभियंता कुलकर्णी मॅडम, पुणे विभागाच्या अधीक्षक अभियंता झांझुर्णे मॅडम, कोकण विभागाचे अधीक्षक अभियंता माने मॅडम आणि माझे सर्व सहकारी कार्यकारी अभियंते, उपअभियंते, अजून काय सिव्हिल काय म्हणतो आपण तांत्रिक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि सर्वच उपस्थित असलेले प्रशिक्षणाला उपस्थित लोक. कालपासून आपण 2 दिवसाची अतिशय सुंदर अशी कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आणि मला पण याच्यात सहभाग घेता आला. पण सर्वात प्रथम मी असं नमूद करतो की काल आणि आज, कालच्या दुपारच्या सत्रानंतर आणि आजच्या सकाळी सत्रामध्ये मला उपस्थित राहता आलं नाही आणि मानेसाहेब आज काही दुर्दैवी घटनेमुळं उपस्थित नाही आहेत. त्यामुळे आमच्या दोघांच्या वतीने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. काल जे सकाळी लेक्चर झाले, पहिल्यांदा जे लेक्चर होतं मला वाटतं शफीचंच होतं ना. शफीने अतिशय चांगलं आपलं PMGSचं स्ट्रक्चर कसं आहे याबद्दल अतिशय चांगलं असं प्रेझेंटेशन या ठिकाणी केलं आणि ते प्रेझेंटेशन बघितल्यानंतर मला पण पहिल्यांदा माहीत झालं की महाराष्ट्राचा 8वा क्रमांक आहे. 33,000 किलोमीटरवर आपण 8व्या क्रमांकावर आहोत आणि बाकी मला वाटतं UP पुढे आहे, त्याच्यानंतर बिहार पुढे आहे, मध्य प्रदेश पुढे आहे. पण एनिवे 8व्या क्रमांकावर आहोत आणि 3,35,000 कोटी एवढं केंद्र शासन खर्च करतं आहे. हे शफीच्या प्रेझेंटेशनमुळे मला काल म्हणजे रिअली ही इज अ फाउंडर मेंबर. खरं पाहिलं तर PMGSYची जी सुरुवात झाली ना ते मला वाटतं 99-2000ला झाली आणि त्यावेळेस मी कार्यकारी अभियंता होतो जालन्याला आणि फकीर साहेब त्यावेळेस त्याचे कोऑर्डिनेटर होते PMGSYचे आणि पहिली स्कीम ती PWDकडे होती आणि त्यावेळेस आम्ही PWDला माझ्या डिव्हिजनला ते कामं पूर्ण जिल्ह्यातले होते. त्यावेळेस डिव्हिजनही मोठे असायचे आणि आम्ही त्या PMGSYसाठी एक स्वतंत्र असं, आवाज येतो आहे का माझा बरोबर, स्वतंत्र असा उपविभाग केला होता PMGSY सब डिव्हिजन म्हणून. आणि इतकं त्यावेळेस उहापोह चर्चा एवढा झाल्या की आम्हाला मनात एवढी धडकी भरली होती की त्याच्यामुळे आम्ही एक डेप्युटीनच वेगळा देऊ. आता तो उपयोग आहे का नाही मला माहीत नाही, जालन्याचे कोणी लोक सांगू शकतात कारण नॉमिनेक्लेचर तेच असणार आहे. नंतर कालांतरानं PMGSY जिल्हा परिषदकडे गेलं, त्याच्यानंतर वेगळी यंत्रणा झाली. याचा इतिहास आपल्याला शफींनी चांगला सांगितला, मी त्यांचं पण त्याबद्दल आभार मानतो. आणि शफीचाच विषय असल्यामुळे आज शेवटचं पण त्यांनी स्टार्ट आणि शेवट आज शफींनीच केलेलं आहे. शेवटचं व्याख्यान त्यांचं अतिशय महत्त्वाचं आणि सुंदर झालं ई-मार्गवर. ई-मार्गबद्दल मला पण खूप शंका असतात, मी त्यांना बऱ्याचदा फोन करत असतो, जसं सारिका करत असते तसं मी पण करत असतो. आणि ई-मार्ग हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्यांनी आपल्या म्हणजे प्रेझेंटेशन करता करता 2 गोष्टीचं म्हणजे एक अपेक्षा व्यक्त केली माझ्याकडून आणि एक सूचना होती. सूचना अशी होती की सगळ्या PIOनी महिन्यातला एखादा दिवस मला वाटतं चर्चासत्र तुम्ही इंटरनल आयोजित करायला पाहिजे. त्यांनी यवतमाळच्या इंगोले साहेबांचं पण उदाहरण दिलं. तसं माझी पण अपेक्षा सगळ्या PIOंकडे आहे की एका महिन्याला एक दिवस तुम्ही GRचं वाचन असेल, टेंडरचं वाचन असेल किंवा इतर काही वरच्या कार्यालयांच्या सूचना असतील याचं वाचन एकत्रितपणे जर केलं तर असे वर्कशॉप म्हणजे PIO लेवलला होतील असं मला वाटतं. म्हणजे महिन्याला एक तुम्ही दिवस नेमायचा, सकाळपासून चर्चा करायची, चहा घ्यायचा, जेवण करायचं, म्हणजे काय होईल की इंटरॅक्शन वाढतं. त्यांनी अतिशय चांगली अशी सूचना केली, मी त्या सूचनेचं खरंच मनापासून स्वागत करतो. आणि दुसरी अपेक्षा माझ्याकडून होती, त्यांनी सांगितलं की प्रत्येक PIOला आणि उपाअभियंत्याला टॅब कुठंतरी तामिळनाडूमध्ये दिलेले आहेत आणि आपण आपल्या स्तरावर तसा प्रयत्न करू. 100% मी करायचा प्रयत्न करतो. तसा प्रस्ताव मुख्य अभियंता पंडित पाठवून द्या प्रस्ताव. आणि ई-मार्गवर त्यांनी अतिशय चांगलं विवेचन केलं. मला त्याच्यामध्ये एक मी थोडंसं उलट्या पद्धतीने जातो, विषय निघाला आहे म्हणून, की 12 तुमचे ॲक्टिव्हिटीज आहेत, बरोबर आहे ना. 12 ॲक्टिव्हिटीची पिरियॉडिसिटी ठरलेली आहे. त्या पिरियॉडिसिटीमध्ये तुम्ही एक बघितलं असेल की प्रत्येक ठिकाणी ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड हा शब्द आहे.
बरोबर आहे ना. इवन दो इट इज ट्वाईस ऑर इट इज 3 टाइम्स ऑर मंथली ऑर क्वार्टरली असेल, पण ॲज अँड व्हेन रिक्वायर्डचा अर्थ काय होतो की तुम्हाला वर्षभर तो रस्ता सुस्थितीत ठेवायचा आहे. त्याच्यामुळं 80च्या मार्क खाली आलेच नाही पाहिजेत. आणि 80च्या खाली मार्क येणं म्हणजे इट इज द फेल्युअर ऑफ PIO. बरोबर आहे शफी? म्हणजे 80च्या मार्क खाली म्हणजे फेल्युअर ऑफ PIO. माझ्याकडे बऱ्याचदा मीटिंगमध्ये असं दिसतं मला की बरेच PIO सांगतात की 80चे मार्क कमी होते, आम्ही पेमेंट केलं नाही. पण हे काही कारण होऊ शकत नाही. 80च्या खाली मार्क येणं म्हणजे आपलं स्वतः म्हणजे PIO आय एम नॉट टेकिंग यू रिस्पॉन्सिबल, आपलं स्वतःचं फेल्युअर आहे. त्यामुळे तुम्ही कॉन्सन्ट्रेट त्या EMARCवर करा. आणि EMARC याच्यासाठी म्हणतो मी, काल परवा नागपूरला आमची एक बैठक होती सेंट्रल मिनिस्टरसोबत. वेळ आहे ना, बोललंच. सेंट्रल मिनिस्टरसोबत एक बैठक होती. त्या तत्पूर्वी आमची DG MORD सोबत बैठक झाली. आपले शुक्ला साहेब आहेत आणि मी आणि माने साहेब होते, आपले काही अधिकारी होते. आम्ही त्यांना अतिशय प्रेझेंटेशन केलं बाबा PMJSYचं, MMJSYचं, तुमचं शॉर्टकट कॉन्क्रीटचं वगैरे. आणि ही वॉज म्हणजे खूप ॲप्रिशिएट केलं त्यांनी. आणि त्यांनी मला विचारलं, मग इतकं सगळं तुम्ही करताय तर तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, इन्सेंटिव्हसाठी काय अप्लाय करत नाही? मला प्रश्न विचारला त्याने की तुम्ही इन्सेंटिव्हसाठी काय अप्लाय करत नाही. तर मला पण प्रश्न पडला, आपण एवढं सगळं करतो, एवढं स्पीड आहे आणि लगातार 4 ट्रेंचेस उचलणारं आपलं दुसरं का तिसरं राज्य हे लक्षात घ्या. त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आणि अभिनंदन. म्हणजे लगातार 2-3 वर्षापासून आपण 4ही ट्रेंचेस उचलतो आहे. त्यामुळे ते शुक्लासाहेब पण खूप खुश झाले आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, तुम्ही इन्सेंटिव्ह का घेत नाही? आता माझ्या डोक्यात हा विषय होता आणि ते इन्सेंटिव्ह न घेण्याचं कारण EMARC आहे. बरोबर आहे शफी? मार्क देतात आणि EMARCला आपल्याला लगातार मार्क कमी पडतात. त्यामुळे मगाशी म्हटलं शफीचे जे दोन्ही लेक्चर होते ना ते अतिशय महत्त्वाचे होते. आणि EMARC आपलं मागं राहतं, त्यामुळं आपल्याला इन्सेंटिव्ह भेटत नाही. इन्सेंटिव्ह टू द एक्सटेंट ऑफ 100 crores, 100 कोटीचं इन्सेंटिव्ह असतं ते. त्यामुळं EMARCवर आपण सर्वांनी कॉन्सन्ट्रेट करावं अशी माझी अपेक्षा आहे, विनंती आहे. शफी, तुमचं खरंच अभिनंदन आणि कळतं. दुसरं जे लेक्चर होतं कुलकर्णी मॅडमचं लेक्चरचं काही बघायचं ते स्वतःच म्हणजे मला स्टुडंट झाल्यासारखं वाटलं. अतिशय चांगलं त्यांनी लेक्चर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय आवडलं त्यांच्या लेक्चरमध्ये माहिती आहे का, की आपण डूज अँड डोंट्स म्हणतो. जनरली व्याख्याता काय करत असतो, व्याख्याता जनरली सांगताना हे असं असतं तसं असतं, हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे असं सांगत असतं. पण मॅडमने जे लेक्चर दिलं ना त्याच्यामध्ये कशा चुका होतात त्यांनी काय दाखवलं आपल्याला, तुम्ही काय चूक करता. आता उदाहरणार्थ एका सीडीवरचे फोटो दाखवले. सीडीवर क्रॉस ड्रेनेजवर पाणी जाण्यासाठी असते का मातीमध्ये जाण्यासाठी असते, असा एक फोटो होता तुमच्याकडे. बरोबर आहे ना? असे काही फंटास्टिक फोटो होते, वाकडे तिकडे पाईप लावलेले, काहीतरी ते डेकोरेशन केलेलं किंवा आणि असे बरेच फोटो त्यांनी दाखवले की अंधारात फोटो काढलेले, कुठला एक कळत पण नाही. आता शेफीने पण उदाहरण दिलं की रस्त्याचे फोटो कसे पाहिजेत, त्याचं बॅकग्राऊंड सगळं आलं पाहिजे. आता आपण सेल्फी काढताना काय विचार करतो की मागची बिल्डिंग दिसली पाहिजे, मागचा रस्ता दिसला पाहिजे. तसं इट इज जस्ट लाईक सेल्फी, की म्हणजे तुम्हाला सगळं मागचं बॅकग्राऊंड दिसलं पाहिजे. मॅडमनी पण काल तेच सांगितलं, सीडीवर कसे पाहिजे, तुमच्या QCR काय क्वालिटी कंट्रोल रजिस्टर्स आपण कसे मेंटेन करतो, ते साईटवर कधीच नसतात. आणि सुरुवातच त्यांनी अगदी गंगेच्या पाण्यापासून केली. गंगेच्या पाण्याचं 20 टाइम्स अहेड ऑफ अदर रिव्हर्स. म्हणजे कशासाठी की सेल्फ प्युरिफिकेशन कॅपॅसिटी त्याची खूप आहे. आणि मला फार खूप चांगलं व्याख्यान तुमचं प्रेझेंटेशन झालं, त्याबद्दल तुमचं पण अभिनंदन. त्याच्यानंतर मला वाटतं बोलू ना मी, बरंच मोठा विषय आहे. बोर होत असेल तर सांगायचं बरं का. नंतर नरेश पटलेचं एक प्रेझेंटेशन मी अटेंड केलं. आहेत का आज? कुठे आहेत? फार चांगलं DPR कन्सल्टंट तुम्ही आहात. तर प्रेझेंटेशन मला दिसून आलं. अतिशय म्हणजे GAD-बद्दल आत्ता पण मी बघितलं की GAD-बद्दल कोणी त्याच्याबद्दल कमेंट करत नाही. म्हणजे त्यांनी OFL कशी मार्क करायची, सेमी सबमर्सिबल काय आहे, हाय लेवल सबमर्सिबल काय आहे, GAD-चा विषय असेल, तुमचं सुपर एलिव्हेशनचा विषय म्हणजे कर्व डिझाईनचा विषय असेल, सगळे त्यांनी विषयाला टच केला होता. आणि तुम्हाला एक किस्सा सांगतो की मी डिझाईनला असताना PMJSYचे काही ब्रिजेस आमच्याकडे डिझाईनला आले होते. GAD कसं नसावं याचं उदाहरण म्हणजे ते GAD. ते आमच्याकडे त्याला काय म्हणतो आपण, सॅम्पल GAD काय असं काय म्हणतो एक
जनरल एक GAD करून त्यांनी पाठवलं होतं आणि GAD कसं नसावं याचं उदाहरण ते होतं. मला वाटतं त्यावेळेस इथं पालवे साहेब अधीक्षकापर्यंत होते. मी तुमच्या अगोदर पालवे होते का? मी त्यांना फोन केला. मी म्हटलं तुमचे जेवढे काही कन्सल्टंट आहेत तेवढं तुम्ही आमच्याकडे पाठवा. आमचे लोक 2-3 तास त्यांचं एक अर्धा दिवस त्यांचं एक वर्कशॉप घेतील आणि त्यांना ते OFL कशी मार्क करायची, त्या ग्रेडियंट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर तुमचं हायड्रॉलिक्स कसं करायचं, श्रद्धाने सांगितलं हायड्रॉलिक्स कसं करायचं, हे सगळं ते लोक सांगतील. आम्ही त्यावेळेस खरंच वर्कशॉप घेतलं होते, म्हणजे अतिशयोक्ती नाही याच्यामध्ये. पण नरेशचं व्याख्यान आणि प्रेझेंटेशन अतिशय सुंदर झालं. त्याबद्दल त्यांचंही कौतुक आणि अभिनंदन. काल मी एवढेच मला वाटतं अटेंड करू शकलो. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये मी काही नव्हतो. नंतर मला वाटतं RS पाटील यांचं झालं, अजून काय उमेश साहू काटकरण झालं काल. या सर्व व्याख्यात्यांनी निश्चितपणे चांगलं व्याख्यान किंवा प्रेझेंटेशन दिलं असेल. त्याबद्दल मी त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि काल रात्रीचा प्रोग्राम तर सोने पे सुहा काय म्हणतो अतिशय सुंदर असा प्रोग्राम झाला. आजचं पण मला सकाळच्या सत्रात मला काही अटेंड होता आलं नाही, पण दुपारच्या सत्रामध्ये 2-3 व्याख्यात्यांनी व्याख्यान दिलं. मला वाटतं मी आल्यानंतर कोणाच चालू होतं ते लो कार्बन एमिशनसाठी. आणि लो कार्बन एमिशन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. PPC आपण वापरतो. आता कालपोरा आम्ही एक ADBचा प्रोग्राम सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवला होता. 30,000 किलोमीटर आपण 14,000 किलोमीटर आपण करतो. शेफील पंडितला माहीत असेल. 14,000 किलोमीटरचं व्हाईट टॉपिंग आपण प्रस्तावित केलेलं आहे ADB अंतर्गत. ADB, NDB आणि AIB एशियन इन्फ्रा बँकेकडून. आणि सेंट्रलला गेल्यानंतर सेंट्रलच्या DAच्या पोर्टलवरती अपलोड झालं. आपल्या NRIDAनं ते प्रोसेस केलं आणि नीती आयोगाने त्याच्यावर पहिला रिमार्क काढला. पहिला रिमार्क असा होता, ते गेले का कार्बनवाले हे सिमेंटचे गेले. पहिला रिमार्क असा काढला की रिजिड पेमेंटमुळं कार्बन इमिशन वाढणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी वापस केला. आम्ही 2 दिवसापासून त्या कार्बन इमिशनवरच त्याचं उत्तर देतो आहे. त्यामुळे हे लेक्चर पण खूप चांगलं झालं. त्यांनी PPCमध्ये कार्बन इमिशन किती कमी होतं हे दाखवलं. त्यांचे पण कौतुक आणि अभिनंदन. त्याच्यानंतर मला वाटते काय होतं हां, आणि विशेष म्हणजे अभियंता नसलेला माणूस किती चांगलं काम करू शकतो ते MCOMमधून सांगितलं. LLB आहेत म्हणून सांगितलं. खूप अतिशय चांगलं त्यांनी वेस्ट प्लास्टिकवर दिलं. तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही मला माहीत नाही. राजगोपाल वासुदेवन म्हणून एक तामिळनाडूचे सायंटिस्ट आहेत. ही इज ऑल्सो नॉट अन इंजिनियर. ते पण इंजिनियर नाहीत. ते BSc काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आहेत. त्यांनी वेस्ट प्लास्टिकमध्ये इतकं मोठं काम केलेलं आहे. 1,00,000 किलोमीटरचे रस्ते पूर्ण भारतभर त्यांनी बांधलेले आहेत वेस्ट प्लास्टिकनं. आणि रिसेंटली मला वाटतं 2018-19मध्ये त्यांना पद्मश्री का पद्मभूषण भेटलेलं आहे. 1,00,000 किलोमीटरचे रस्ते प्लास्टिक. आणि ही इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया. हे तुम्हाला माहिती आहे का? माहीत नाही मला. वासुदेवांना प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया म्हणून बोललं जातं. आणि त्यांनी 1,00,000 जवळपास 6,000 त्यांनी सांगितलं 30,000 मेट्रिक टन प्लास्टिकचं वेस्ट आहे पर डे. आणि त्याच्यातलं 6,000 मेट्रिक टन ते वापरतात. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन लक्षात घ्या एन्व्हायरमेंटच्या प्रती. एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या माणसाचं आहे. आणि तदनंतर एक लेक्चर शेवटी तुमचं झालं वाटतं. आणि मगाशी एक बोलता विषय निघाला. कुलकर्णी मॅडमने सांगितलं की रिसोर्सेस आणि अजून काय तर तुम्ही सांगत होते रिसोर्सेस आपल्याकडे नसतात. आयडियल कंडिशन असतात. आयडियल कंडिशन आयुष्यामध्ये कोणालाही कधीही भेटत नाहीत. आहे त्या कंडिशनमध्ये आपण कसं काम करतो. आयडियल कंडिशन तुम्हाला सांगितलं हे आहे बाबा, तुमच्यावर प्रेशर नाही आहे, तुम्हाला सगळे संसाधनं आहेत, असं कधीच होत नसतं. त्यामुळे आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला काम करायला लागतं. त्याच्यासाठी आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असली की आपण सगळं करू शकतो. इच्छाशक्तीबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मॅडमने विषय काढल्यामुळे बोलतो. राजा कृष्णदेवराय तुम्हाला माहिती आहे? कृष्णदेवराय 13व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत दक्षिण भारतामध्ये यांचं राज्य होतं. म्हणजे त्याला कोणतं घराणं होतं? संगम डायनेस्टीचं राज्य होतं. आणि त्याच्यामध्ये राजा कृष्णदेवराय राजा होता. तो मला वाटते 1400च्या आसपास असेल. 13व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत त्यांनी राज्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे यांच्या राज्यामुळं महाराष्ट्राच्या पुढे शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रात
आणि यांच्यामुळं संगम डायनास्टीमुळं दक्षिणेकडे मुघल जाऊ शकले नाहीत. तर कृष्णदेव रायाच्या दरबारामध्ये असे 8 रत्न होते. जसं अकबराच्या दरबारामध्ये 8 रत्न बिरबल अकबर होते ना, तसं कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये 8 रत्न होते. त्याच्यापैकी एक तेनाली राम नावाचं एक रत्न आहे. आणि ही काही इमॅजिनरी फिगर नाही आहे. हा तो खराच त्यांचा मंत्री होता आणि अतिशय हुशार. आणि तेलुगू त्यांच्या साहित्यामध्ये मोठं योगदान आहे तिकडल्या दक्षिणेकडे साहित्यामध्ये. तर इच्छाशक्ती कशी असते आणि गरज कशी असते याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे आपण म्हणतो ना आयडियल कंडिशन, अमकं नाही, रिसोर्सेस नाही, तमकं नाही, चालू आहे. मला वाटतं मंत्रींनी पण खाली उदाहरण दिलं काहीतरी. तर एकदा राजा कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये एक पर्शियन माणूस अरबी घोडे फार फेमस असायचे त्या काळामध्ये. अरबी घोड्यांचं एक मोठं जहाज घेऊन येतं. म्हणजे भरपूर अरबी घोडे घेऊन येतो. अरबी घोडे म्हणजे एकदम अरबी घोडे सगळ्यात असं मानलं जातं की सगळ्यात म्हणजे काय स्ट्रॉंग घोडे. मोठं जहाज घेऊन येतो आणि राजाला दाखवतो, बघा आमचे घोडे कसे आहेत, तुम्ही घ्यायला पाहिजे. राजा कृष्णदेवराय खुश होतो घोडे बघून. आपल्याकडे तसे घोडे नाहीत म्हणते. मग ते सगळ्या मंत्र्यांना फरमान काढतो, सगळ्यांना काढतो की हे सगळे घोडे आपण खरेदी करायचे. राजा पण खरेदी करतो, त्यांचे मंत्री पण खरेदी करतात, श्रीमंत नागरिक पण खरेदी करतात. पण तेनालीराम ते काही घोडं खरेदी करत नाही. मग तेनालीराम तर राजाचा अतिशय जवळचा माणूस. आणि राजाला प्रश्न पडतो, हा का खरं खरेदी करत नाही? एवढे सगळ्या लोकांना मी फरमान काढलं, राजाचं फरमान तोडतो का म्हणे, तुझ्यावर हे होईल, राजद्रोह होईल. ते म्हणते काही म्हणा महाराज, मी काही खरेदी करणार, आपलेच घोडे चांगले म्हणतात. अरे म्हणजे आपले घोडे यांच्या 50% पण नाही आहेत, साईजला पण नाहीत, वजनाला पण नाहीत, दिसायला पण नाहीत. आपले घोडे मग कसं काय म्हणतो? नाही आपले घोडे चांगलेच आहेत म्हणतो तो. मग करायचं काय? मग सिद्ध कसं करायचं? तो अरबी माणूस म्हणतो सिद्ध करून दाखवा, आपण शर्यत ठेवू घोड्यांची, तुमचा एक घोडा घ्या, आमचा एक घोडा घ्या. मग राजा फरमान काढतो की आजपासून 8व्या दिवशी तेनालीराम एक त्यांचा घोडा घेऊन येतील आणि हा पर्शियन माणूस त्यांचा एक घोडा घेऊन येईल आणि या दोघांची शर्यत लावू आणि कोण जिंकते बघू. तेव्हा मी मान्य करेल तेनालीरामचं बरोबर आहे की आपले घोडे चांगले आहेत. तेनालीराम म्हणतो चांगलं, हरकत नाही, माझी काही हरकत नाही म्हणतो. मग 8व्या दिवशी शर्यत सुरू होते. शर्यत सुरू झाल्यानंतर आता सुरुवातीला तर अरबी घोडा पुढे असतो, नंतर आपला तेनालीरामचा घोडा पुढे पळायला सुरू करतो. अतिशय किरकोळ घोडा अरबी घोड्याच्या मानानं. मग आणि शर्यत जिंकतो. कोणाचा? तेनालीरामचा घोडा. तर राजा त्याला विचारतो, ही शर्यत जिंकली कशी तुझ्या घोड्याने? मान्य म्हणतो तू शर्यत जिंकलेला आहे. त्यामध्ये महाराज काही नाही म्हणते, मी 8 दिवस घोड्याला उपाशी ठेवलं म्हणते. आणि काय केलं म्हणते, मी एका काठीला गवत बांधलं आणि काठी त्याच्या पुढे धरली म्हणतो घोड्याच्या. त्याला भूक लागली होती म्हणजे ते गवताला पकडायला जायचं, त्याला काही पोहोचायचं नाही. म्हणजे गवत पुढे दिसायचं पण भेटायचं नाही. म्हणजे ही काय झाली, घोड्याची गरज झाली. घोड्याची गरज काय होती, मला ते अन्न भेटलं पाहिजे. आणि याची गरज तेनालीरामची काय होती, इच्छाशक्ती होती. याची इच्छाशक्ती आणि घोड्याची गरज म्हणून काय करू शकतात, त्या अरबी घोड्यांना पण हरू शकतात. त्यामुळं आपण रिसोर्सेस वगैरे आपल्या ह्या म्हणजे कसं आहे, आयडियल कंडिशन कोणालाही नसते. आणि या कंडिशनमधून जो मार्ग काढतो तोच खरा अभियंता असतो. अभियंता हा केव्हाही मार्ग काढण्यासाठीच प्रसिद्ध आहे. मराठीमध्ये राम मोरेंची कविता आम्हाला होती, मॅडमला पण असेल राम मोरेंची कविता. शेवटी कविता म्हणतो ना, विषय संपवतो मी. कविता अशी आहे, झेप गरुडाची अंगी शस्त्र विज्ञानाची हाती. झेप गरुडाची अंगी शस्त्र विज्ञानाची हाती. श्रमशास्त्राच्या युतीने पृथ्वी करीन थांबती. श्रमशास्त्राच्या युतीने पृथ्वी करीन थांबती. जे जे असेल अज्ञात घेतो करुणी अज्ञात. पण पाठीवर मात्र असावा कुण्या प्रेमाळाचा हात. म्हणजे अभियंता कसा आहे की श्रम आणि शास्त्र यांच्या युतीनं पृथ्वी पण थांबवू शकतो, पण पाठीवर त्याच्या कोणाचा तरी हात पाहिजे प्रेमाचा. आणि MRRDAचा हात तुमच्या पाठीवर आहे, राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हे काम करा. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. सर, मी चिखलीकर साहेबांना विनंती करेल की त्यांनी मंत्री साहेबांचा सत्कार करावा, कारण की त्यांनी इतक्या उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केलेलं आहे. प्लीज. नाही.
हेलो, इस सारे प्रशिक्षण का एक जिस्ट है छोटा सा। सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे। नज़र को बदलो, नज़ारे बदल जाएंगे। मंजिल पाने के लिए कश्तियाँ बदलने की ज़रूरत नहीं है मेरे दोस्तों, दिशाओं को बदले, किनारे खुद ब खुद बदल जाएंगे। तो अब इन्हीं शब्दों के साथ अंतिम करते हुए मैं धापसे साहब से विनंती करता हूँ कि यहाँ पर आज का अंतिम पड़ाव यानी आभार प्रदर्शन करें। धापसे साहब से विनंती है कि आभार प्रदर्शन करें। 5 मिनटं नाही, या तुम्ही बोला काहीतरी। हॅलो, मला जाणीव आहे आपणा सर्वांना घरी जायची घाई झालेली आहे, त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही। एक 5 मिनिटामध्ये आजच्या कार्यक्रमाला खरं पाहिलं तर आपले सचिव साहेब आणि माने साहेब यांनी जो पुढाकार घेतला त्यामुळे आमचाही उत्साह दुणावला आणि आमचे कार्यकारी अभियंता आणि आमच्या अधीक्षक अभियंता झांजुर्णे मॅडम यांनी त्यामुळे बरं का गती दिली अक्षरशः कामाला। मागचं जे वर्कशॉप झालं होतं तुम्हाला आठवत असेल, मागच्या वर्कशॉपला आमचं फार हॅरेसमेंट झालं। आम्ही काम तर करून घेतलं, इकडे तिकडे उधारी करून पैसे आणून काम करून घेतलं, परंतु त्यानंतर आम्हाला 1 वर्ष गेलं पेमेंट यायला। आम्हाला त्याची आठवत होतं, म्हणून आम्ही साहेबांचा पाठपुरावा कर, पैसे माग केलं आम्ही अक्षरशः। आणि खरंच आपले सचिव साहेब खरंच चांगले आल्यामुळे आम्हाला इमिजिएट पैसे मिळाले बरं का। आणि त्याच्यामध्ये मी आणि नगराळे साहेब सारखं सी सराकडे, सर पैसे नाही, सर पैसे नाही। त्यामुळे आम्ही मागचं जे हॅरेसमेंट झालं त्यामुळे आम्ही थोडंसं हुशारीनं यावेळेस पावलं टाकली। त्यामुळे आपला कार्यक्रम तुम्ही बघितला असेल, अगदी सुनियोजित झाला, कुठेही काही अडचण आली नाही। आमचे अधीक्षक अभियंता मॅडम आणि नगराळे साहेब यांनी त्यामुळे ना बरं का निधी अगदी वेळेवर आला, सचिव साहेबांनी अगदी निधी वेळेवर दिला आणि त्यामुळे आपला कार्यक्रम अगदी सुस्थितीत झाला। ही खरी वस्तुस्थिती आहे बरं का, उगीचच आहे ना भांडं ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं प्रकार नाही। तर असू द्या, काय जास्त वेळ घेत नाही। हो सर, सर तशी आम्ही जेव्हा कार्यक्रम घ्यायचं ठरलं तेव्हापासूनच आम्ही माने साहेबाकडे आम्हाला पण निधी लागेल साहेब म्हणून मागे लागलो होतो, निधीशिवाय होणार नाही आहे। आपल्या कार्यक्रमा खरंच अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे। आपल्या कार्यक्रमाला आपले सचिव साहेब, माने साहेब, SQC मॅडम आणि कुलकर्णी मॅडम, तसेच झांजुर्णे मॅडम, आमचे नगराळे साहेब यांनी खरंच जातीनं लक्ष घातलं या कार्यक्रमामध्ये। त्यामुळे आपल्याला एक उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे आणि माझी सचिव महोदयांना विनंती आहे अशी की बा असेच कार्यक्रम आहे ना वर्षाला एकदा तरी व्हावे, गेट टुगेदर व्हावं आणि लोक सगळे एकत्र यावेत। तशीच माझी सचिव महोदयांना विनंती आहे की आपण आता तुम्ही चांगलं उदाहरण दिलं की घोड्याला पुढे घास दाखवला आणि पळवलं, तसे आपले जेई पण घास पाहून पळतायत। आपला तांत्रिक स्टाफ सगळा कंत्राटी आहे, तो घास पाहून पुढे पळतोय, तर त्यांना एकदाच घास टाका आणि कायमस्वरूपी या योजनेमध्ये सामावून घ्या अशी माझी विनंती आहे। आपण आमच्यामधूनच आलेले आहात, मला जाणीव आहे त्याची। तर तुम्ही या गोष्टीमध्ये स्वतः हिरिरीने लक्ष घालून कसं हे होईल आणि या लोकांना कसं सेटल करता येईल एवढी माझी विनंती आहे। अपेक्षा व्यक्त करतोय सर, मी अभियंत्याच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतोय। सर्व स्टाफ आहे ना सेटल झाला म्हणजे ही योजना आणखी पळायला लागेल आणि आपले जे इमार्गमध्ये कमी मार्क्स आहेत ते सुद्धा पुढे जातील आपले, मला निश्चितच खात्री आहे। तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित जे झालेले श्रोतागण होते आणि उपस्थित असलेले आपले ज्यांनी ट्रेनिंग दिलेले आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो। आपण ट्रेनी इंजिनियर्स 2 दिवस झालं इथे
आपण आमचं बोलणं ऐकतायत, तोंड दाबून ऐकतायत, कसं ऐकतायत माहीत नाही, परंतु ऐकतायत. त्यामुळे तुमचंही आभार. यामधून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकसाल ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांचं जास्त वेळ न घेता, आपला चहा एकदा परत गेलेला आहे, मी पुन्हा चहा त्यांना डबल करायला सांगितलं आहे की बाबा खराब चहा देऊ नको आमच्या माणसांना, चांगला चहा द्या. आणि जे कुणी थांबणार असतील त्यांनी मला, माझी विनंती आहे की त्यांनी मला नावं द्यावे. मी त्यांची राहायची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि सर्टिफिकेट आत्ता झालेले आहेत, जे आज रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्यांचे फक्त सर्टिफिकेट आहे ना माने साहेबांच्या सह्या राहिलेले आहेत, त्यांचे मी त्यांना RPADनं त्यांच्या पाठवून देतो त्यांच्या डिव्हिजनला. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद, सर्वांचे आभार.